जोक्स विनोद. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आहो, हात धुवायला जाताय ना? हो, का ग? नुसते रिकामे हात धुण्यापेक्षा 2-3 भांडी तरी घासून टाका, म्हणजे पाणी वाया जाणार नाही. सोन्या, आज एक मुलगी पाहिली. मोन्या, कशी वाटली रे? सोन्या, विचारू नको. तिचा डावा डोळा इतका सुंदर होता की तिचा उजवा डोळा सुद्धा डाव्या डोळ्याकडे बघत होता. मोन्या, अरे उलट्या खोपडीच्या चकणी आहे मग ती. शिक्षक चिंगीला, आज शॉर्ट स्कर्ट का घातलास ग? चिंगी, सर आज हाफ डे आहे ना म्हणून, आणि फुल डेला फुल ड्रेस घालून येते. गण्या कोपऱ्यातून जोरात ओरडला, सर सुट्टीच्या दिवशी पण क्लास घ्या ना. जेव्हा मुलगी नमस्कार करायला वागते तेव्हा काय दिसते? संस्कार दिसतात. आणि तुम्ही जो विचार केला त्यावरून तुमचे संस्कार दिसले. जास्त लवकर डाळ शिजते तो असतो प्रेशर कुकर. त्यापेक्षा जास्त वेळाने डाळ शिजते ती असते शेगडी. आणि जेथे कधीच डाळ शिजत नाही ती असते बायको. एकदा एक पाटील आंघोळ करताना शॅम्पू डोक्याला आणि खांद्याला लावत होता. बायको, अहो हे काय करताय? शॅम्पू डोक्यालाच लावायचा असतो. पाटील, अगं येडे, हा काय साधा शॅम्पू आहे वय? हा तर हेड अँड शोल्डर हाय. नवरा बायकोला चिडवत, काल रात्री माझ्या स्वप्नात एक सुंदर मुलगी आली होती. बायको, एकटीच आली असेल. नवरा, हो, तुला कसं ग माहिती? बायको, कारण तिचा नवरा माझ्या स्वप्नात आलेला. मित्र बिस्किटाप्रमाणे असतात. हक से मांगो. गर्लफ्रेंड कोल्ड्रिंक सारखी असते. ए दिल मांगे मोर. बायको औषधासारखी असते. बस एक ही काफी है. बरोबर ना? जेव्हा एखादी मुलगी आपल्या अकाउंट ऍड होते, आपण तिच्याशी लगेच चॅट करतो. कशी आहेस? काय करतेस? हे सर्व विचारून झाल्यावर एक प्रश्न विचारतो आपण, आणि त्याच वेळी मुली खोटं बोलतात. तो प्रश्न म्हणजे, तुला बॉयफ्रेंड आहे का ग? 14 फेब्रुवारी काय आहे? जे प्रेमात पडले आहेत त्यांच्यासाठी व्हॅलेंटाईन डे, ज्यांचं ब्रेकअप झालं त्यांच्यासाठी इंडिपेंडन्स डे, आणि जे सिंगल आहेत त्यांच्यासाठी रिपब्लिक डे. सूरज, मला वाटतं ती आपल्या वर्गातील नवीन मुलगी आहे ना, ती बहिरी असावी. नीरज, अरे बिचारी. सूरज, मला पण वाईट वाटलं जेव्हा कळलं तेव्हा. नीरज, तुला कसं कळलं? सूरज, अरे मी तिला म्हटलं आय लव्ह यू, तर त्यावर तिने उत्तर दिलं, माझी चप्पल करकरीत नवीन आहे, प्रियकर. जान, मी तुझे नाव हातावर लिहू की मनावर? प्रियसी, इकडे तिकडे कुठेही लिहू नकोस. मनापासून प्रेम करत असशील तर प्रॉपर्टीवर लिही. नवरा, अगं हे बघ काय लिहिलं यात. शहामृग पक्षाला कमी दिसतं आणि पचनशक्ती इतकी प्रचंड असते की त्यांच्यासमोर काहीही टाकलं तरी तो खातो आणि पचवतो. बायको, अरे वा, आदर्श नवऱ्याचे सगळेच गुण आहेत की त्याच्यात. झंप्या घरी जातो आणि म्हणतो, लवकर जेवायला वाढ, माझ्या पोटात कावळे ओरडत आहेत. झंपी त्या पोटाला हात लावते. झंप्या, हे काय केलंस ग? झंपी, काक स्पर्श. बंड्या, कुल्फी कितीला आहे? कुल्फीवाला 10, 20 आणि 30ला. बंड्या, ठीक आहे, 20 वाली द्या. कुल्फीवाला, आधी पैसे दे. बंड्या, आई म्हटली खा प्या मजा करा, पण पैशाचा लाड करू नका. एक कमी शिकलेली बाई ATM जवळ गेली. बाहेर जवळच उभ्या असलेल्या चंप्याला म्हणाली, बेटा मला माझे बॅलन्स चेक करायचा आहे, थोडी मदत करशील का रे? चंप्या, हो, का नाही म्हणून चंप्याने तिला एक धक्का दिला. ती बाई धपकन पडली. त्यावर चंप्या म्हणाला, मावशी, तुमचा बॅलन्स खूपच खराब आहे. एक मुलगी तिच्या इंजिनियर बॉयफ्रेंडला, आपल्या रोज रोजच्या भांडणाचा कंटाळा आला मला, ती तुझ्याशी ब्रेकअप करायचा आहे. इंजिनियर, बर हे घे चॉकलेट खा. मुलगी, हो, मस्का मारतो इंजिनियर. नाही, माझ्या आई म्हणते कोणतेही शुभ काम करण्याच्या आधी तोंड गोड करावे. 2 झुरळ ICU मध्ये. पहिला, काय मग, बॅगॉन की पॅरागॉन? दुसरा, अरे नाही रे, मला पाहून त्या घरातली पोरगी इतक्या जोरात किंचाळली की मला हार्ट अटॅक आला बघ. घटस्फोटाचा खटला चालू होता. न्यायाधीशांनी पत्नीला विचारलं, तुम्हाला घटस्फोट कशासाठी हवा आहे हो? पत्नी, ते माझा मानसिक छळ करतात. न्याय, तो कसा काय? पत्नी, आधी ते मला वाटेल तसं टाकून बोलतात आणि उत्तर देऊ लागले की कानाचं श्रवण यंत्र बंद करून ठेवतात.
राजू फोनवर, हॅलो, अहो विंडो उघडत नाहीये, काय करू? राणी, असं कर, थोडं तेल गरम कर आणि त्यावर ओत. राणी, अच्छा, खरंच त्यामुळे उघडेल? राजू, अगं हो, करून तर बघ. थोड्या वेळ नवऱ्याने पुन्हा फोन केला. राजू, केलंस का ग मी सांगितलं तसं? राणी, हो केलं. आता पूर्ण लॅपटॉपच बंद पडलाय. तू आज खपलीस बघ, येतो थांब. सून काही शांत बसली नाही. तिचे दुसरे अफेअर सुरू झाले. दुसऱ्या अफेअरची माहिती मिळाल्यानंतर तिच्या पत्नीने तिला मारले. हे सर्व सुरू असताना सासू मात्र शांत होती. का माहीत आहे? क्योंकि सासवी कभी बहू थी. मुलगी तिच्या बॉयफ्रेंडला म्हणते, गर्लफ्रेंड, काल माझ्या पप्पाने मला तुझ्या बायकोवरून जाताना पाहिले. बॉयफ्रेंड, तर मग? गर्लफ्रेंड, मग काय, त्यांनी ऑटोसाठी दिलेले पैसे रात्री परत घेतले ना. सूरजने ताजमहलची प्रत्येक भिंत पाहिली, उंच मिनार पाहिले, सर्व खिडक्या पाहिल्या आणि बोलला, आई शपथ, प्रेमात खूप खर्च आहे. प्रेम करणं आपलं काम नाही बुवा. राम्या श्याम्याला आज टीव्हीवर 30 फुटांचा साप दाखवला जाणार आहे. श्याम्या राम्याला, होय, पण मी पाहू शकणार नाही. राम्या, का? श्याम्या, माझा टीव्ही तर 21 इंची आहे. झंप्या घरातून मार खाऊन रागाच्या भरात शाळेत जात असतो. आणि तेव्हाच त्याला शेजारच्या काकाने विचारलं, बाळा, शिकायला चालले आहेस का? झंप्या, नाही, शाळेचा गणवेश घालून माझ्या बापाचं लग्नात नाचायला चाललोय. एक 12 वर्षाचा मुलगा 18 वर्षाच्या मुलीला म्हणतो, मुलगा, आय लव्ह यू. मुलगी, स्टुपिड, इतका लहान आहेस आणि मला प्रपोज करतोस? मुलगा, बर, मग तुझ्या लहान बहिणीला माझ्याकडून सांग ना प्लीज. पप्पू, गरम काय आहे? वेटर, चाऊमिन. पप्पू, आणखीन गरम सूप. पप्पू, आणखीन गरम. वेटर, गरम पाणी. पप्पू, आणखीन गरम. वेटर, आगीचा गोळा आहे साल्या. पप्पू, घेऊन ये रताळ्या, बिडी पेटवायची आहे. जंप्या, पहिल्या माळ्यावरून पडण्यात आणि शेवटच्या माळ्यावरून पडण्यात काय फरक आहे? पहिल्या माळ्यावरून धप्प असा आणि शेवटच्या माळा धप्प असा. जंप्या, बाबा, त्यात माझा एक पाय चंद्रावर आणि एक पाय पृथ्वीवर होतं. अशी स्वप्न बघत जाऊ नकोस वेड्या, चड्डी फाटेल ना.